Nami
ठाऊक आहेत ग? राधे मला मुलीच ठाऊक नाही ग. अगं तुला ठाऊक आहेत ग? नाही राधे मलाही नाही ठाऊक. आणि तुला? मला तर कुठेच नाही. अरे आपण एवढं रटून चाललं काय पण कोणाला असं ठाऊक नाही पुढे जाणार कसं आपण? अगं राधे तुझ्या ओळखीची कोण मावशी असेल तर बोलवून बघ. बरं. अरे मावशी ग मावशी, अगे मावशी ग मावशी, काय ग म्हटलं मारीन अगं ये इकडं. कशाला ग अगं ये ग आधी. यायलाच पाहिजे. हो. एकाला पाजते आणि दुसऱ्याला चोरते. अरे नंतर बाल आधी ये. येते तर राधेची आरळी कानावर आली, आनंदाने मी मनात. घरदारीची नेसुनी साडी, होतीला नऊवारी कास. रंगाचे ओढे सजविला मी, सजविला दुधाचे माठ. रंगाचे ओढे सजविला मी, सजविला दुधाचे माठ. रंग देवोनी सजविला मी, सजविला तुझा माठ. रंग देवोनी सजविला मी, सजविला तुझा माठ. राधाची आरळी कानावर आली, आनंदाने मी मनात. घरदारीची नेसुनी साडी, होतीला नऊवारी कास. रंगाचे ओढे सजविला मी, सजविला दुधाचे माठ. रंगाचे ओढे सजविला मी, सजविला दुधाचे माठ. रंग देवोनी सजविला मी, सजविला तुझा माठ. रंग देवोनी सजविला मी, सजविला तुझा माठ. आहे साडीला साडीला नऊवारी माला, अशी करते मी नारीची निशाण. अशी करते मी नारीची निशाण. अशी करते मी नारीची निशाण. रंगरंगोळी सुंदर करोई आले मोठा नाटाचा. रंगरंगोळी सुंदर करोई आले मोठा नाटाचा. रंगाचे ओढे सजविला मी, सजविला तुझा माठ. रंगाचे ओढे सजविला मी, सजविला तुझा माठ. रंग देवोनी सजविला मी, सजविला तुझा माठ. रंग देवोनी सजविला मी, सजविला तुझा माठ. राधाची आरळी कानावर आली, आनंदाने मी मनात. घरदारीची नेसुनी साडी, होतीला नऊवारी कास. रंगाचे ओढे सजविला मी, सजविला तुझा माठ. रंगाचे ओढे सजविला मी, सजविला तुझा माठ. रंग देवोनी सजविला मी, सजविला तुझा माठ. रंग देवोनी सजविला मी, सजविला तुझा माठ. काय ग म्हटलं राधिका अगे मावशी, आम्ही मथुरेच्या बाजारात चालले का रे? आपण आम्हाला मथुरेच्या बाजारात रस्ता ठाऊक नाही ग. मग रस्ता माहिती नाही मग निघालात कशाला अगं दरवर्षी आपण आधी निघालेलो पण बाजूला सिरकट ठेवल्या रस्त्यावरती म्हणून खालच्या रस्त्याने आलो आम्ही. मग खालच्या रस्त्याने जायचं ना. खालचा रस्ता माहित नाही का आम्हाला? मग खालच्या रस्त्याने ना, मग खालच्या म्हातारीला हात मारायची. खालचे मध्ये झोपले. मग आता माझं काय तुझ्याशी काम आहे? आम्हाला रस्ता दाखव ग. म्हणजे आता रस्ता दाखवायला मला हात मारले हो चला मग चल.
आणलं काय नसलं काय सांगितलं पाहिजे. सांगायचं का? मग सांगितल्याचं बाजार सांगणार कसं मी? सर्वांचं मीच सांगू त्यांना सांगू दे. पण तू सगळ्यांना सांगितलं मग त्या कधी बोलणार? बरं मी तर बघते. बघा तू इकडे आहे का? दीपा तू काय घेतलंय ग? कोण कोण? दीपा दीपा कुठली? ही कातलावरची. होय काय शिकायची? अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे असू दे. हे चंद्र आहे का तू? अगं बाय चंद्रात आहे वकील काय? मग ही कुठली अंडीच आहे? ही धाराची कुठली? धाराची कुठली कुठली? धाराची अरे खाऱ्याची 3-4 आहे त्यातली कोणाची? लोकाचा घर काजू खाल्लं? काजू खाल्ला. असोक्ती? काय रे तुम्हाला वाटते कधी यंदा खाल्लं ते की नाही? काय म्हणतेस? हा मग ती बाई नवीन आहे का जरा समजावून घ्या. हो समजून घे तिला. चालेल चालेल हा पण आहे का पण नको ठीक आहे. आपले बघ, ही ममता ममता ही थाप्याखालची थाप्याखालची ममता. पन्ना काढता ही आले ती तिला म्हणजे जायचं होतं म्हणजे बाजार बघायला तिला बघ काय? नवीनच आहे म्हणून ते आले मला पण अगं, जेवण नवीन नवीन सगळ्या घेतेच आहे काय गडबड झाली त्याला जबाबदार मी नाही. तुला म्हणून बोलवलंय. नाही, मी बाकी सांगेन पण आताच्या पोरींचा बरा होता नाही नाही ते मी बघून मी घेईन. पण डायरेक्ट मुस्लिम डोकावली ते बघून घेईन मी. मग चालेल मग मला चालेल. हा, जा मग तू माझं. तू आहे का ममता? कुठली ममता ही पण डबल नाव हा आणि त्याचं नाव तरी नवीन ठेवा नाही ग तिला ममता आवडत होतं पहिल्यापासून. म्हणजे ममताच आवडते काय? हा. चालेल चालेल असू दे ममता तर ममता मला काय म्हातारी काय मग कशी वाटली जरा तुला? वाटते तशी बरी पण ताना माड्यासारखी सुटसुटीत असू द्या आपलीच बाहेर रसद ती रसद हा ही ओली होती. कशी अरे बघ पण आपल्या समजून म्हणजे काय टेन्शन नाही त्याचं आपल्याला पण जाता येता आपल्याला मजबूत असू दे बाहेर आपली इथून चालू हा, जा. चालू हम लागतोय त्या दोघींना तर तू ओळखतेस ना? म्हणलं त्या दोघींना नाही ते ओळखल्यासारखं आता किती नवीन नवीन पोरी तर सांगतात तुझ्या बाजूच्या घरातल्या दोघी पण त्या कुठली ग खालच्या घरातली आणि ती वरच्या घरातली. खालच्या वरच्या भरपूर येतात पण सांगू तुला काय आता माझे किती 7 दिवस राहिले तुला माहिती आहे ना असू दे तरी पण नाव सांग. नाव इथं प्रज्ञा आणि इथं दीपिका. पाठीमाग कोण नाही? हा? ती घरी आहे. होय काय चालेल चालेल घे मग काय तर आपलं समजून घे हा. आपण नाव चालू करू चल मग. चला. अगे मागचे. आता आता काय झालं? अगं तू नेसलंच काय घेतलं काय सांगितलंच ना मला. अरे मी काय नेसू आणि मी काय घेऊ हा? एकदा बोलते झोपले एकदा बोलते आडवे एकदा बोलते खाली आहे. अगं बाय 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 अगं आडव्या म्हणजे आडव्या वाटेन जात होती तर आडव्याला आहे अशी बोलते खाली आहे मध्ये खालच्या घरात आहे पोरी चेष्टा करायला लागल्या बोलते ही मावशी आडवी काय करते? आडवी त्यांना काय सांग म्हणून मी बोलला समजून घेशील ना. हो मी घेईन ग त्यांचं बघ ते नवीन नवीन जाय त्याला समजत नाही एवढं. अरे आता कोणाला समजतंय तरी पण ते आरोची बारगोडे सांगशील येऊ ऐकल दोन आणि अर्पिताला जाऊन सांगेल तिसराच तुझं काय माहिती? म्हणून मी सांगितलं कारण सर्वांना अनुभव त्याच्यात ते काय तेव्हा असं होतं. त्याची बसून तिथं विचारू नको वाऱ्यात येल आणि जाईल कुठेतरी मोर निघलं तर बापरे मग असं आहे ना म्हणून मी सांगितलं बाई समजून घे तर मी येतो तुझं. मग काय घेतलं काय तू? अगं काय सांगू आधीचं घेतलं आंब आणि काय सांगू आधीचं घेतलं आंब गेली होती साडी नेसायला पण नेसली नऊवारी साडी. अगं बापरे. हं? चल मग जाऊया पुढे. मग चालेल आता काय. चल. आधीच आंबा आणलंय मग ते वाटीत पोरांना खायला दे पोरींना. हा ते तर हजर असतो ना. चल मग.
अवघड वाट हा एवढा घाट ते एखादं छोटं गाणं असेल एकदा नवीन आलं म्हणून नको. अगं मावशी तूच बोल ना एखादं गाणं. अगं मी काय गाणं सांगू? अगं बोल घे. अगं मी म्हटलं गाणं तर तुम्हाला आवडेल? अगं बोल तू सगळ्यांना आवडेल. नको बाय तुमच्या अगं बोल पत्नी घे आवडेल. एवढं काय मस्का नको नको अगं बोल. नाही नाही तूच बोल. अगं नाही का जमणार मला तर एक तर दम लागतो काय बरं मम्मीच बोल. जागन दम लागतो तुझ म्हण काय तर आपण चालू. काय मावशी तू पण. अगं नाही झेपत नाही परत बरं वाढत आपण गाणं. कोणते गाणं. बाय. चल मग. चल चल नजरे तुनी रंग दिसले नभी पाहता क्षणी मेघ हासले सप्तरंगी रंगले इंद्रधनु निळंबरात रंग दिसले आले हसू ओठावरी मन लागले तरी हसले हृदयीचे बोल बोलाले नवमादारी सारा मन हसले
यामध्ये ब्रह्मांड श्रीकृष्ण भगवान तो प्रत्यक्ष मलाच म्हणतात. परंतु आपल्या गोकुळातील गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ही कामगिरी आपण न करता आपल्या जोडीचा सुदाम याला आरोळी देऊन पाहतो. सुदामा, अरे सुदामा, सुदामा, अरे सुदामा. देवांच्या जन्मी प्रणाम असो. आशीर्वाद असतो सुदामा. तेव्हा एकाएकी बोलवण्याचं कारण तरी कोणते? तर थोडकेच आहे. ते तरी कोणते? सुदामा थोडा सत्र 308 गोपिकांचा वेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ही कामगिरी मी न करता मी तुझ्या सोबत आहे. जशी आपल्या आज्ञा. येतो मी. कृष्णदेवाने आपल्याला कोणती कामगिरी सांगितली आहे? 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध अटक करायचा आहे. ही कामगिरी मी न करता आपल्या जोडीचे वाकड्या वाकड्या त्यांना आरोळी देऊन पाहतो. अरे वाकड्या रे वाकड्या, अरे वाकड्या रे वाकड्या, इकडे ये, इकडे ये, काम आहे. ये लवकर ये, ये लवकर ये, आंबत येतो तुला. काय रे सुदाम्या, काय रे पेंदा, काय रे सुदाम्या, काय रे पेंदा, गुरे राखी तो गोवर्धनाला, गाय चुकली ती कपिला, गाय चुकली ती कपिला, जीव माझा कसा विचारला, गाय चुकली ती कपिला, जीव माझा कसा विचारला, गाय चुकली ती कपिला, जीव माझा कसा विचारला, गाय चुकली ती कपिला, जीव माझा कसा विचारला. काय रे पेंडा, काय रे सुदाम्या, काय रे रुम्या, काय रे सुदाम्या, गुरे राखी तो गोवर्धनाला, गाय चुकली ती कपिला, गाय चुकली ती कपिला, जीव माझा कसा विचारला, गाय चुकली ती कपिला, जीव माझा कसा विचारला, गाय चुकली ती कपिला, जीव माझा कसा विचारला, गाय चुकली ती कपिला, जीव माझा कसा विचारला. तुझा वादाला काली, तुझा वादाला काली, आता फिरतो रानो राणी,
तुकले ते कपिला जीव माझा कासावीस झाला ऐकलंय तू अरे वाकडे आपल्याला कृष्णदेवाने कामगिरी सोपवली आहे. 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध अटक करायचा आहे. त्यांच्याकडे दूध आहे, दही आहे, लोणी आहे. दूध आहे म्हणतो दही आहे तू पण ऐकला आमरस पण आहे. नक्की ना मग इथं आजची कलमाच्या नाही. टिकलात काय आवाज येतोय. तिब बघते आवाज येतोय अरे तीन माझ्या पहिल्या तिथं आहे. मग गणित सत्ता कर मी हाक मारून बघू. हा आत्माल अगे मावती मावती भैली आहे भैली काप ततात वाटतोय मला पण ततात तुला ऐकायला आला ए मावती मावशी तुला कोणतरी बाहेर हाक मारताय. मला गेला होता आवाज. गेला आवाज आला मला पण. मग तुला काय तू गावाचं झालं असेल तर तरी पण बघता वाटून आलाय काय बोल जरा. कोण रे भाऊ तुम्ही मावती ओळखलंच नाही. अरे भावानो किती बहिणी आणि किती भाचं याला कुठला बोलतो मी आज अरे मावतीचा लय मोठा मावती हा काय बघायचं मावती हा काय लय मोठा मावती येवलाय बघ तुम्हाला करायचं काय कशाला मावती मारते काय मारते मला. मी काय केला तुला मला मारते. ते काय काम काय अरे मावती आम्ही चाललेल्या बाजाराला त्याच्यात तुम्हाला काय हवंय तू आलीस मुतून जाणार मुतून तुला करायचं काय तू विचार होताय त्याला आलीस मुतून जाणार मुतून. काय काय मग काय विचार आलीस कुठून जाणार कुठं मी पण ताज विचारताय आलीस मुतून जाणार मुतून. तू वेगळा विचारतो काय विचारता मी तू बोलतोस आलीस मुतून जाणार कुठं काय बोलतो मी ताज बोलताय. काय करतो ता आलीस मुतून जाणार मुतून. अरे मावती आलीस मुतून जाणार मुतून. तुला सांगितलं ना आम्ही आईला गोकुलातून आणि जायचं मथुरेला काय सांगतील आम्हाला सरळ बोल हे सांगितलं ना तरी पण तू येतो कशाला अरे मावती मारते मला बोलात. हा, मी विचारतो तू विचारता मला ए, नाही. मावती काय झाला आलीस कुठून जाणार कुठं तुला एकदा सांगितलं ना आईला गोकुलातून आणि जायचं मथुरेला म्हणते बघ काय. काय बोलते मग तुला कुठं मग तुला तुझा मला होता तुझा मग काय कधी अगं कोण आलं का आलं कुठून मी काय त्यांना धड बोलायचं माहिती ती मावती बोलते मग तुला अरे तिला काहीतरी बोल त्यांना समजाव माहिती काहीतरी. नाही काय बोलायचं आणि काय करायचं आता फिरला एक आलं तुझा एवढा मोठा एवढा किती होती फसवा अरे पाचवा काय तिथं मोठा आहे मामाला जमणार नाही तू विचार जा मीच काहीतरी करा. तू विचार माझ्या काय जमणार नाही एवढा मोठा हसी जाते अगं हे मावशी हे मावशी मागे बोला मत तिथे भावाचं बुद्धांत तोच का त्याला लय मोठा प्रॉब्लेम आला आंब्यावर चालला होता ना आणि घातला चालला आणि घातला ना. तू मावशी आहेस का ग नाही ग तू मावशीला बोलव. मावशी गेले बाहेर तिला बोलव. ती बाहेर गेली ती येणार कशी बोलव काम आहे ते माझ्यावर बोल. मी विचारतो काय विचार ए तू आधी कुठून जाणार मी तर
कोण आहे? आम्ही मला विचारतो कोण आहे आता सांग तिला. सांग कोण आहे मी? लाभ संताप कसा आहे संताप. सगळे राधे तू आलीस कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आले गोकुळातून जाणार होतो ते बाजाराला. कसं का? हो तुमचा लत्तापतीपर्यंत अटक आहे, तुम्हाला जाता येणार नाही. तुम्ही कोण? आम्ही कृष्णदेवांचे सवंगडी. कोण कृष्णदेव? आता कृष्णदेवांचे सवंगडी, आम्ही सवंगडी. तुमचं काय कायदा आहे का? हाय 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 चालू नको. काबाती काबाती. कायदा विचारते कालायला सांगत. एक तुझा मातू काल हे आहे बरं. कृष्णदेवांच्या हुकमावरी उभे आहोत वाटेवरी. कृष्णदेवांच्या हुकमावरी उभे आहोत वाटेवरी. काय दगा पटवोनी गवळणी नो जाग माघारी. 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 कृष्णदेवांच्या हुकमावरी उभे आहोत वाटेवरी. कृष्णदेवांच्या हुकमावरी उभे आहोत वाटेवरी. काय दगा पटवोनी गवळणी नो जाग माघारी. 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 सारे बाबूचे गाई दूध लोणी. कागद आता मथुरा घेऊनी. कागद आता मथुरा घेऊनी. कागद आता मथुरा घेऊनी. कसाचे पोट भरोनी. करू नका अति मनमानी. करू नका अति मनमानी. करू नका अति मनमानी. म्हणून आडवा अभिमान. म्हणून आडवा अभिमान झाला. गवळणी नो जाग माघारी. काय दगा पटवोनी 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 गवळणी नो जाग माघारी. अगं मावशी काय मावशे? मला माझा पाणी म्हणला. काय बोललात? पाणी त्यांचं म्हणणं काय आहे? तू तर बोलला. विचारून पाहते का तू? तू बोलला आधी काय बटवत झाली? नव्हता आता तरी पटलं का? हो. आधी बटवत नव्हता अरे, आता बोल परत- पाळला मेला. हा काय बोल बोल शिवून घ्या आधी. बांबू जातो काय अजून मोठा करशील. अरे बसल्या काय? अरे बस तुम्हाला कृष्णदेवांचा हुकूम समजला का? अरे तुझा मला कोणाचा हुकूम आहे? अरे मी तुझा कोणाचा हुकूम नाही. तू माझ्या विचारू वडिलांची नका. मी. अरे मी काय बोलत बसल्या काय नाही मावशीला बसव. अरे पण तिच्यात एक म्हणता एक म्हणता बोल. मला लय आवडलं बोली बोली. तुला आमरस दे. आमचं ते मग नक्की. मग बघा. मग बोल. ती का बसली नाही तिला बसवा तुम्ही. तिचा नको तिथं एवढा मोठा आहे याला बसवा. जोरात मारते. आणि माझा खाल्ला ना बघ कसला हे नको दाखवू नको दाखवू. तुम्ही बसू तिला बसव बसव. तुझा मी मारते जोरात. काय झालं? मला यंगवल घे ना यंगवल घे जवळ घे. काय मोडलं तर त्याची जबाबदारी मी नाही. हा? मला नाही मिळालं यंगवल घे
मी बघीन. पण तू दरवाजातून जाताना तुझा पाय जातो का हात जातो आधी? तुला काय करायचंय? मला दोन्ही जातं. दोन्ही जातं. तुला पण देतं. येतो सर? पाय जातो का हात जातं? बघूया आपण. माझा पाय आता दोन्ही जातात. माझा बघ बघ. माझा पण जातात आहे. बघ अगं, आल्या गेला बतावर. पण नीता का बदलूया काहीला? तिघांनी बोल. अरे माफी. ती बघ काय बोलता? काय नाही. बदलूया? अगं बस मावते. अगं बस मावते. अरे तुझा मा बतवली तिला बतवली. पण तिचा लय वचन होता. लय मध्ये लय एवढा वचन. आता देवाला सांगूया. चला मग. चला. चला. सुदामाला दिलेली कामगिरी पार पाडलेली दिसत नाही. नवलणींचा मेळा तर चालूच आहे. आता सुदामाला आरोली देऊन पाहतो. सुदामा, अरे सुदामा, सुदामा, अरे सुदामा. देवांच्या जयंती नमस्कार असतो. सुदामा, तुला दिलेली कामगिरी कोणत्या रीतीने पार पाडली आहे? हे कृष्णदेवा, कौलालींना कलमाच्या डाई उभी करून ठेवलेली आहे. ठीक आहे. जसे आपल्या गवळणींचा मेळा तर चालूच आहे. गवळणींना आरोली देऊन पाहतो. दया दुधाचे माठ भरोनी चालू नको मथुरेची वाट गवळणी दृष्ट कंसाय माझा वैरी आणि मीच आहे त्याचा संवारी उभी राग गवळ्याच्या तुनारी आरोळी देतो नंदरी उभी राग गवळ्याच्या तुनारी आरोळी देतो नंदरी उभी राग नंदरी उभी राग गवळ्याच्या तुनारी आरोळी देतो नंदरी उभी राग गवळ्याच्या तुनारी आरोळी देतो नंदरी उभी राग गवळ्याच्या तुनारी आरोळी देतो नंदरी उभी राग गवळ्याच्या तुनारी आरोळी
राहा गवळणीनं जरा उभे राहा मावशी परत मला भासणार असं वाटतो ग. तुला किती वेळा भास होतो? मावशी कोणतरी हाक मारताय का बस आहे का तू? बघता बघता कोण रे बाबा तू? आमचे मला ओळखलं नाही. अरे भाच्या किती जण ओळखू? आमची 3 ताल सप्तपाताल यामध्ये प्रमाण करणार श्रीकृष्ण भगवान तो प्रत्यक्ष मलाच म्हणतात. कुठला गडबड करणारा भगवान? मावशी तुला जर माझी ओळख पटत नसेल तर तुझी सानिध्यात गौरव पाठवून दे. म्हणजे गोवला आहे तुझा? ठीक आहे तरी पण पाठवतो. अगं राधे बोल का मावशी. अगं आता किती जण वेगळे येतात त्याच्यातला काहीतरी तो घनमार करणारा म्हणतोय तर कोणतरी आलेलं आहे परत मागासारखं. बरं तर मी त्याला म्हटलं तर शानी जयंती गवळण न पाठव. बरं तर जरा बघ तू सांगून जरा कसा काय तर. गावलते मी. आपल्याला म्हणतात तरी कोण? राधे मला ओळखलं नाही. नाही. राधे 3 ताल सप्तपाताल यामध्ये प्रमाण करणार श्रीकृष्ण भगवान तो प्रत्यक्ष मलाच म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. तर कसे असतात राधे? पायी पद्मा बेंबीरा मस्तकी तुरा आणि सोन्याच्या विटेवरती विटर विटर करत असे उभे असतात श्रीकृष्ण भगवान. तुझं म्हणणं खरं आहे राधे. तेच तसा वेळ धारण करायला लागतो. तर आपले जन्म पुन्हा हे ऐकून अगर राधे माझे अवतार जरी मत्स्य वराह कूर्म हे जरी असले ना तरी या आधुनिक युगाला काय हवं आहे ते या माझ्या गाथेतून आहे. जन्मालो मी बंदिशाळेला वाढलो येऊन या गोकुळाला घे गाज समजून मला 8 वेळा आलो जन्माला अगरा दे घे ग आज समजून मला 8 वेळा आलो जन्माला अगरा दे घे ग आज समजून मला 8 वेळा आलो जन्माला अगरा दे घे ग आज समजून मला 8 वेळा आलो जन्माला. देव नको समजू मजला कैवारी मी तू म्हणता दुराचार बंद करा ग मानव जातीचा दुराचार बंद करा ग मानव जातीचा दुराचार बंद करा ग मानव जातीचा आता तरी समजून ग मला 8 वेळा आलो जन्माला अगरा दे घे ग आज समजून मला 8 वेळा आलो जन्माला अगरा दे घे ग आज समजून मला 8 वेळा आलो जन्माला अगरा दे घे ग आज समजून मला 8 वेळा आलो जन्माला. आदर कराय वडिलांचा थोरा मोठ्यांचा अनादर करू नका हो वृद्ध परिजांचा अनादर करू नका हो वृद्ध परिजांचा अनादर करू नका हो वृद्ध परिजांचा पुण्यताचे आहे तुम्हाला मानव जन्म मिळाला अगरा दे घे ग आज समजून मला 8 वेळा आलो जन्माला अगरा दे घे ग आज समजून मला
मागचे ते खरं श्रीकृष्ण भगवान आहेत. मग त्याला शरण गेलं पाहिजे. हो चला मग. चला मग. देवा आम्ही शरण आलो. या तुम्हाला रजा आहे. कृष्णा कृष्णा अरे कृष्णा अडवूना कोरे आमा गवळणी नाय. कृष्णा कृष्णा अरे कृष्णा अडवूना कोरे आमा गवळणी नाय. कृष्णा कृष्णा अरे कृष्णा अडवूना कोरे आमा गवळणी नाय. कृष्णा कृष्णा अरे कृष्णा अडवूना कोरे आमा गवळणी नाय. जय जय कृष्ण कन्हैया की जय जय यशोदा मैया की जय जय कृष्ण कन्हैया की जय जय यशोदा मैया की जय जय यशोदा मैया की जय जय कृष्ण कन्हैया की जय जय कृष्ण मैया की. कृष्णा कृष्णा हरे कृष्णा अडवून कोरे आमा गवळणी नाय. कृष्णा कृष्णा हरे कृष्णा अडवून कोरे आमा गवळणी नाय. यशोदा मैया की जय जय कृष्ण कन्हैया की जय जय यशोदा मैया की जय जय कृष्ण कन्हैया की जय जय यशोदा मैया की जय जय कृष्ण कन्हैया की जय जय यशोदा मैया की. गवळणींचा रस्ता अटक केल्यामुळे कंस मामा संतापलेला दिसतोय. मामा आपला पाठला करत असेल. आपण सावध राहायला पाहिजे. रोज मथुरेचा बाजार ठीक 10 वाजता भरतो. आज 10:35 झाली तरी मथुरेचा बाजार अजून काही भरला नाही. म्हणजे तो यशोदेच्या कृष्णा कवट्याने काहीतरी घोटाळा केला असावा. जातो कोकणात पासून मथुरेपर्यंत जातो. पाहतो तो यशोदेचा कृष्ण कवटा कसा माझ्या आधी सापडत नाही तेच मी पाहतो. कंस मामा संतापलेला दिसतोय. आपण सावध राहायला पाहिजे. मथुरेपासून गोकुळापर्यंत सारखं म्हटलं केलं पण तो यशोदेचा कृष्ण कवटा काही माझ्या आधी सापडला नाही. पाहतो कुणी लपून बसलाय. मामा तुमचा वैरी तुझ्या समोर आहे. कोण कृष्णा? अरे कशी काय वाघाच्या घरी शेळी पाहुणी चालू आली. मामा वाघाच्या घरी शेली पाहून चालून आली म्हणून तोंडाला पाणी सोडून कृष्णा गेलो. हो थोडी मोठे घास घेऊ नकोस. लहान तोंडी मोठा घास घेतल्याशिवाय मामा स्वर्गात जाणार नाही. अरे मग होय तेच तयार. हो युद्धात तयार.
अरे मग आलाच ना आपला घेऊन अरे मोठा मोबाईल हो इथं असतं. हो इथंच आहे. मोठा भाऊ ना